चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह आहेत। सत्ता स्थापनेमध्ये किंग मेकर ठरणारे 10 नगरसेवक मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। चंद्रपूरमधील नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आणखी एक नवं वळण मिळालं असून ठाकरेंच्या शिवसेनेनं निर्णायक हालचाली करत 10 नगरसेवक आपल्या बाजूने जमवलेले आहेत। यामुळे काँग्रेस आणि भाजपची गणितं बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून एकूण 8 नगरसेवक निवडून आणले होते। यामध्ये 6 शिवसेनेचे आणि 2 वंचित बहुजन आघाडीचे होते। तर या 8 नगरसेवकांच्या अधिकृत गटानं आता काँग्रेसच्या 2 बंडखोर नगरसेवकांना आपल्या गटात सामील करून घेतल्याची माहिती समोर आली। या नगरसेवकांनी काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। या भेटीमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। यानंतर हे सर्व नगरसेवक आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित या युतीने लढली होती आणि ही लढताना 8 नगरसेवक ह्या युतीचे निवडून आले आणि त्यानंतर 2 अजून अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि ह्या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालेला आहे आणि गट स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। तुमची स्थानिक पातळीवर तुमची भूमिका काय आहे? स्थानिक पातळीवरची भूमिका आमचा पक्षप्रमुख आमची जी भूमिका मांडतील ती भूमिका आमची राहील। संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय, पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करू। मागणी काय जर तुम्ही पाठिंबा कोणाला द्यायचं ठरवलं? मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, मुळातच चंद्रपूरमधल्या या सगळ्या सत्ता स्थापनेनं अतिशय रंगतदार अशी वळणं घेतलेली होती आणि आता हे नवं वळण। नक्कीच विक्रांत, महत्त्वाचे अपडेट म्हणजे हे संपूर्ण जे नगरसेवक आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एकूण 6 नगरसेवक निवडून आलेले आणि 6 नगरसेवक आणि जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष हे संपूर्ण जे नेते पदाधिकारी जे आहेत नगरसेवक आहेत नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते खरं तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची खरं तर भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यांच्याकडून सखोल चर्चेनंतर एक गट स्थापन करण्यात आलेला आहे। 2 अपक्ष खरं तर आणखी जे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत त्याच्यामुळे काँग्रेसला आणि भाजपला सुद्धा कुठेतरी अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे स्वतंत्र गट खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष जो आहे तो चंद्रपूरमध्ये आहे। एकूण 27 जागा खरं तर काँग्रेसच्या आहेत, भाजपच्या 23 जागा आहेत। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरत असलेले हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक जे आहेत ते सध्या मातोश्रीवरती आहेत। नेमकं हे काँग्रेसला पाठिंबा देत आहेत का भाजपला पाठिंबा देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातच खरं तर चर्चा जी आहे ती खरं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत थोड्याच वेळात सुरू होईल। मात्र जर पाहायला गेलं तर जेव्हा आपण त्याच्याशी बातचीत करत होतो त्यावेळेला आपल्याला महापौर पद पाहिजे, म्हणजे 2.5 वर्ष आम्हाला जो पक्ष महापौर देईल त्याला आम्ही पाठिंबा देईल किंवा जर महापौर देत नसेल तर उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा पद्धतीची मागणी जी आहे ती खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष आहेत स्थानिक जे अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष त्यांनी समोर ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपूर्ण नगरसेवक जे आहेत ते खरं तर मातोश्रीवरती आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होईल, जी ग्राउंड रिपोर्ट आहेत ग्राउंड स्थिती जी आहे ती खरं तर उद्धव ठाकरे यांना सांगतील आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर नेमकं हा गट म्हणजे चंद्रपूरमध्ये उद्धव बाळासाहेब खरं नंदकिशोर, त्यामुळे या चर्चेअंती नेमकं काय ठरतं आणि मग त्यानंतर कशा प्रकारे सत्तेच्या बाबतीतली तडजोड होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।